नमस्कार. अशा आपण रंगीत खडू करून घेतलेले आहेत. त्या रंगीत खडू करून घेतल्यानंतर अशा फळ्यावर आपल्याला काय करायचं आहे, लेखन करायचं आहे. पहा, पुन्हा एकदा या ठिकाणी आपण या फळ्यावरती लिहिणार आहे. या भागामध्ये आता क्रॉस आपण या ठिकाणी कॅमेराचा अँगल लावलेला आहे. खडू असा करून घ्यायचा आहे, म्हणजे आपण ज्यावेळेस लिहिताना हे अशा प्रकारे ह्या अँगलमध्ये जो अँगल असेल हा असा, या अशा अँगलमध्ये, याच्या पाठीमागे पण अगोदर आपण खूप व्हिडिओ बनवलेले आहेत. म्हणजे खडू आपल्याला असा पकडायचा आहे. पहा, खडू असा पकडायचा आहे. म्हणजे खडू असा पकडला की हा खडू जो कर्व आहे तो कर्व आपण सोडायचा नाही. थोडासा आपण मोठा घेऊ, म्हणजे तुम्हाला दाखवता येईल अशा प्रकारचा. हे असं आपल्याला खडू करून घेता येईल. आणि हा खडू अशा ह्याच्यामध्ये आपल्याला कर्व काढायचं. मग त्याच्यासाठी काय असेल, सुरुवातीला पहा, सुरुवातीला जे कर्व आहेत ते कर्व आपल्याला असे कर्व शिकायचे आहेत. मग हे खूप महत्त्वाचं आहे. उभी लाईन घ्यायची अशी, त्यानंतर असं आपण घ्यायचं आहे, पुन्हा हे असं वर जायचं आहे किंवा वरून खाली यायचं आहे, पुन्हा हे असा असेल. हे असे आपल्याला प्रॅक्टिस सुरुवातीला करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला अक्षर काढायचे आहेत. चला आता आपण पाहूया. आता अ काढत असताना आपल्याला ह्याचा वापर करता येईल किंवा कशाचाही. म्हणजे आपल्याला दोन कर्व, म्हणजे हा एक कर्व, हे दोन कर्व इथं आले, इथं अ आला, अशी आपण उभी रेषा केलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला क्ष काढायचा आहे. पहा, हे जे कर्व आहे त्या कर्वचं आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. हे क्ष. त्यानंतर पाठीमागच्या एका ह्याच्यामध्ये मला एक जणांनी विचारले की छ काढून दाखवा. चला बघा, छ, इथं छच हे असं, हे छ. त्यानंतर ह एक आपल्याला महत्वाचं आहे. पहा, हे आपण खडूचे तुकडे करून घेतलेले आहेत अगोदर. हे आपण अशा प्रकारे ह. त्यानंतर प आणि फ काढूया. बघा, प आणि त्यानंतर आपल्याला हे प आणि फ, ही एकाच घरातले अक्षर आहेत. हे अशा प्रकारे, हे असे सराव करा, आपल्याला उपयोगी पडतील. धन्यवाद.